छत्रं जलं मां ददतामृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरुद्यं शुकपरिविलासनं मौलिमं भोजनेत्रं कालाम्बोजलाङ्गं कटितटं विलसनं चारुपीताम्बराढ्यं वन्दे धर्मन्तरिन्दं निखिलगजबलप्रौढनावाङ्गिरीनं संस्कृते ज्ञानस्य परम्परायाः मूल्यमस्ति। अद्यतन कार्यक्रमे वयं सर्वे संस्कृत भाषायाः सौन्दर्यं महत्त्वं परम्परां च अनुभवितुं शक्नुमः। एतस्मिन् पुण्यकाले सर्वे एकत्रम् आगतवन्तः। अयं महोत्सवः हर्षजनकः अस्ति। पुनरपि सर्वेषां सुस्वागतम्। इदानीम् अहं स्वागतप्रास्ताविकार्थम् अस्माकं प्राचार्य प्राध्यापक महोदयम् आह्वयामि। धन्यवाद। नमो नमः सर्वेषाम्। आदरणीय गुरुंना वंदन करून सद्गुरूंना स्मरून मी आजच्या कार्यक्रमाचं स्वागत प्रस्तावित करत आहे। सर्वप्रथम या महाविद्यालयाचे मी आभार मानतो की या महाविद्यालयानं या संस्कृत क्लबच्या अंतर्गत त्या ठिकाणी हा संस्कृत दिन एवढ्या भव्य स्वरूपात साजरा करून देण्याची परवानगी दिली, मार्गदर्शन केलं। वस्तुतः संस्कृत दिन हा कधी साजरा केला जातो या संदर्भात जर आपण ऐकलं तर संस्कृत दिन हा नारळी पौर्णिमा श्रावण महिन्यातील रक्षाबंधन त्या दिवशी हा संस्कृत दिन नेहमी साजरा केला जातो। सन 1969 साली या ठिकाणी संस्कृत दिनाची सुरुवात भारतानं करून दिलेली आहे आणि हा जो दिवस आहे तो विश्व संस्कृत दिवस म्हणून साजरा केला जातो। संस्कृत भाषेबद्दल जर बोलायचं झालं तर संस्कृत भाषा ही जगातील अतिप्राचीन भाषा म्हणून गणली गेलेली आहे। त्यावर जगभरामध्ये खूप संशोधन झालं आणि संशोधनांती सुद्धा हा निष्कर्ष आहे की त्याची ती जुनी प्राचीन भाषा आज तागाच्या भूतलावर कोणती आढळलेली नाही। संस्कृत भाषेवरती आणखी रिसर्च झाल्यानंतर असं समोर आलं की संस्कृत भाषेमध्ये जे शब्द आहेत ते शब्द थोड्याफार फरकानं अपभ्रंश म्हणून जगातल्या इतर सर्व भाषांमध्ये विखुरलेले आहेत। उदाहरणार्थ माता शब्द जर आपण घेतला तर माता हा शब्द मराठीमध्ये माई म्हणून पण घेतला जाईल, इंग्लिशमध्ये मदर म्हणून घेतला जाईल। अशा पद्धतीनं त्या शब्दांचं काय की एक रूपांतर लॅटिन म्हणून किंवा या शब्दांमध्ये त्याचा थोडाफार अंश त्याच्यामध्ये सापडतो। तसेच जगामध्ये प्राचीन भाषांमध्ये गणली जाणारी लॅटिन आहे, हिब्रू भाषा आहे। हिब्रू भाषा ही या भाषेमध्ये पूर्वी बायबल किंवा यहुदी लोकांचा जो धर्म आहे त्यातली प्रवचनं किंवा येशू ख्रिस्तांची सुद्धा प्रवचन या भाषेतून झालेली आहे। परंतु त्यांच्यानंतर सुद्धा जशी आता संस्कृतची आपली दुरावस्था झालेली आहे अशी दुरावस्था त्याही काळात तिकडे झालेली आहे, कारण ही भाषा ही फक्त काय की एखाद्या ब्रिस्ट लोकांसाठीच मर्यादित आहे का असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला आणि ही भाषा हिब्रू भाषा सुद्धा तशीच त्या ठिकाणी काहीतरी नामशेष झाली आणि दुसऱ्या भाषा त्या ठिकाणी राजकारणात येऊ लागल्या की जिथं परकीय आक्रमण झाले, ज्यू लोकांच्या वरती झालेला अत्याचार तुम्हाला ठाऊक आहे। त्या परकीय आक्रमण काळामध्ये ती भाषा अगदी मरणासन्न स्थितीमध्ये गेली आणि त्यावेळेला म्हणजे फक्त बायबल हा फक्त हिब्रू भाषेमधूनच शिल्लक राहिलेला होता। त्यावेळेला तिथील लोकांनी पुन्हा एकदा मनामध्ये एक प्रतिज्ञा घेतली की एक दिवस आपली राष्ट्रभाषा ही हिब्रू भाषा व्हायला पाहिजे आणि नंतर त्यांनी जे प्रयत्न केले इसवी सन 5व्या शतकापासून पुढं साधारणपणे त्यांना 100-200 वर्ष लागली, परंतु आज जगाच्या पाठीवर हिब्रू भाषा ही राष्ट्रभाषा असलेला देश म्हणजे इस्रायल। का तर त्या लोकांनी त्या मनावर घेतलेलं होतं। आज आपला भारताचा जर इतिहास बघितला तर आपण म्हणतो की एक भारत न्यारा महान आपल्या भारताची संस्कृतीवर आधारलेली आहे वगैरे वगैरे अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, ऐकतो आपण। परंतु वस्तुस्थिती जर बघायला गेलं तर की संस्कृत भाषा एवढी जर महान होती याच्यामध्ये जर वैद्यकशास्त्र किंवा स्थापत्यशास्त्र किंवा इतर ज्या विद्या तितक्या जर प्रगत होत्या तर त्या प्रगत विद्याशास्त्र आत्ताच्या जगामध्ये म्हणजे आत्ताच्या काळामध्ये तेवढं आपल्याला संस्कृतमध्ये शिकायला का भेटत नाही किंवा ती संस्कृत भाषा मग ह्रास स्थितीमध्ये का गेली, अभ्यासक्रमात त्याचा समावेश का नाही झाला
तर याचं उत्तर आहे ते आपल्याला आजच्या या कार्यक्रमात मिळणार आहे. नाटकांच्या माध्यमातून विद्यार्थी आपल्यापुढे सादर करतील. परंतु मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला परकीय आक्रमण झाली त्या परकीय आक्रमण काळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे भारताची संस्कृती म्हणजे कुठलाही देश जर का तुम्हाला गुलाम करायचा असेल तर त्यांची संस्कृती पहिली नष्ट करा आणि आपली तत्व आपली मतं त्यांच्यापुढे ते थोपवा आणि ते मतं थोपवल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की तिथली संस्कृतीचा काय होतो ऱ्हास होतो. या अनुषंगानं ज्याला मुघलांनी आक्रमण केले, इंग्रजांनी आक्रमण केले त्यावेळेला त्यांनी काय केलं की आपल्या भारतीय गुरुकुलांना मान्यता रद्द केल्या, विद्यापीठांच्या मान्यता रद्द केल्या आणि त्यांनी डिझाईन केलेला जो सिलेबस आहे, करिक्युलम आहे, तो करिक्युलम या ठिकाणी अभ्यासक्रमात आणला गेला. म्हणजे सगळ्यात पहिले लॉर्ड बेंटिंक असतील, लॉर्ड डलहौसी असतील यांनी काय केलं की त्या ठिकाणी शिक्षणाविषयीचे कायदे आणले आणि संस्कृत भाषेचं महत्त्व हळूहळू अभ्यासक्रमातून कमी करून टाकलं आणि एक दिवस असा आणला की या ठिकाणी इंग्रजी भाषा ही प्रमुख भाषा अभ्यासक्रमामध्ये आणली गेली आणि संस्कृत भाषा आज तुम्ही ज्या शाळेतून आलाय त्या शाळेत नावाला सुद्धा नाही. लक्षात आलं? मग ते जे षडयंत्र होतं की भारतीय संस्कृती नष्ट करण्यापाठीमागचं ते आपल्याला समजून नाही आलेलं आणि आपण संस्कृत भाषेपासून आपण काय राहिलो, वंचित राहिलो. तसंच ह्या भाषेवरती काय आक्षेप ठेवले गेले की विशिष्ट वर्गाचीच भाषा आहे का, फक्त ब्राह्मणांची भाषा वगैरे. तर तसा काही मूळ मुद्दा किंवा तसा इतिहास जर बघायला गेलं तर तसं काही आपल्याला आढळून येत नाही. तशी मी उदाहरण देतो की महर्षी वाल्मिकी हे मूळचे वाल्या कोळी आहेत, कोळी समाजातले आहेत आणि त्यांनी तपश्चर्या करून ते ऋषितुल्य झालेत आणि त्यांनी लिहिलेला रामायण हा संस्कृतमध्ये आहे आणि तो आपण आज अभ्यास. लक्षात आलं? अशा कित्येक गोष्टी आहेत की आपल्या वाङ्मयातल्या की त्या ठिकाणी पूर्वी हा जातभेद किंवा भेदभाव हा नव्हता, बरोबर, किंवा फक्त ब्राह्मण कुळातला झालेला व्यक्तित्व सांभाळेल असं बिलकुल नव्हतं. ज्याची त्याची योग्यता त्या काळामध्ये काही गोष्टी श्रेष्ठत्व प्रदान करत होती. अशी ही सार्वभौम असलेली भाषा आपण त्याचा इतिहास विसरलो आणि आज आपल्याला संस्कृत भाषेचा ऱ्हास आपल्याला बघायला मिळतो. संस्कृत भाषेच्या ऱ्हासाचं अजून एक कारण असं आपल्याला सांगता येते की संस्कृत भाषा शिकून आम्हाला त्याचा काय उपयोग हा प्रमाण घेऊन चाललेले आहेत लोक. आणि वस्तुस्थिती तसं जर पाहायला गेलं की निव्वळ संस्कृत शिकून जर उपजीविका जर माणूस शोधू लागला तर त्याला सध्या उपजीविकेचं साधन या जगाच्या पाठीवर उपलब्ध नाही म्हणण्यापेक्षा काय आहे की तेवढ्या क्षमतेची आता जर तुम्ही बघायला गेलं गव्हर्नमेंट जॉब्स असतील किंवा प्रायव्हेट जॉब्स असतील तर फार कमी शाळांमध्ये संस्कृत असले दिसून येतं किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये असेल समजा तर त्या ठिकाणी असणारी संस्कृतची दुरावस्था जी आहे त्या दुरावस्थेमुळं काय की जे संस्कृत शिकणारे असतील त्याच्यामध्ये मास्टर डिग्री घेणारे असतील त्यांना त्या पद्धतीने उपजीविका साधन दिसत नसल्यामुळं आज त्या ठिकाणी संस्कृत भाषेसंदर्भात थोडासा शिकण्यासंदर्भात एक नकारात्मक दृष्टिकोन नवीन पिढीमध्ये दिसून येतो. हा एक प्रमुख कारण आहे संस्कृत भाषेच्या ऱ्हासाचं आणि याच्यामध्ये बदल करण्याचं काम सध्याचं भारत सरकार करत आहे. वेगवेगळ्या गोष्टी आणत आहे. या स्किटच्या माध्यमातून तुम्हाला ते दिसून येईलच की कशा पद्धतीनं त्याची रचना झालेली आहे. परंतु आज या ठिकाणी मला या संस्कृत दिनाच्या अनुषंगाने असं सांगावंसं वाटतं की संस्कृत भाषेचा ऱ्हास हा लवकरात लवकर संपावा आणि पुन्हा एकदा आपल्या भारताचा संस्कृतीचा अरुणोदय व्हावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. त्या ठिकाणी आपल्या या संस्कृत दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले माननीय प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षकगण, विद्यार्थीगण यांचे मी पुनश्च एकदा स्वागत करतो आणि या ठिकाणी माझे स्वागत प्रस्तावित मी थांबवतो. जय तू भारत, जय तू संस्कृत. इदानीम् अहं संहिता विभाग प्रमुख वैद्य प्रशांत शेट्टी महोदय प्रार्थये यत् अस्माकम् उपप्राचार्य वैद्य खरात महोदयस्य सत्कारं कुरु इति. धन्यवाद महोदय. इदानीम् अहं संहिता विभाग प्रमुख वैद्य प्रशांत शेट्टी महोदय प्रार्थये यत् अस्माकं वैद्य सर्वरा
कुर्वीति। थोरात महोदय प्रार्थयेत् यत् अस्माकं संहिता विभाग प्रमुख वैद्य प्रशासके महोदयस्य सत्कारं कुर्वन्ति। धन्यवाद महोदय। वयं संस्कृत क्लबतः उपस्थितं सर्वेषां पुनश्च स्वागतं तथा शाब्दिक सत्कारं कुर्मः। सर्वेषाम् इदानीम् अस्मिन् संस्कृतदिवसे विविध गुणदर्शन कार्यक्रमः भवति। अतः विघ्ननिवारणार्थं प्रभु गणेशं वन्दामहे। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वकार्याणां शुभारम्भे वयं शृणुमः गणेशस्तोत्रं। सादरकरति अस्ति प्रणाली कानडे। श्री गणेशाय नमः। नारद उवाच प्रणम्यं शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तवासस्मरे नित्यम् आयुकामार्थसिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं एकदन्तद्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमश्च षष्ठं विकटमेव च सप्तं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टनं नवमं भालचन्द्रशं दशम तु विनायकम् एकादश गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्या पठेन्नर न च विघ्नं भयतस्य सर्वसिद्धिकरो प्रभु। विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रं मोक्षार्थी लभते गतिं। जपे गणपति स्तोत्रं षडम्भिर्मास फलं लभेत सहस्रेण सिद्धिं च लभते नात्र संशया। अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्चो लिखित्वायं समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादता। इति श्री नारद पुराणे संकटनाशन गणेश स्तोत्रम संपूर्णम्। धन्यवाद प्रणाली। उपप्राचार्य वैद्य खरात महोदय मनोगत अवगतार्थं मंचे आवायामि। सर्वप्रथम संस्कृत दिवसाच्या शुभाशया। या व्यतिरिक्त काही पुढे संस्कृत होणार नाही। 8वी ते 9वी आम्हाला संस्कृत का हिंदी हा ऑप्शन होता। त्यावेळेला आम्ही संस्कृत निवडलं होतं। त्यावेळेला साम्य एक आहे म्हणून सांगतो। त्यावेळेला आम्हाला आदर्श बालक मंदिर हायस्कूल इस्लामपूरला बिरजे मॅडम शिकवायला असायचे आणि त्यावेळेला मॅडम यायच्या आणि संस्कृतचा तास चालू झाला की पदर खोचूनच उभा राहायच्या। सेमच 8वी ते 10वी आणि त्याच्यानंतर 11वी 12वीला संस्कृत नव्हतं। पुन्हा BMS ला प्रवेश घेतला अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यक महाविद्यालयामध्ये आणि इथं संस्कृत शिकवायला आम्हाला डॉक्टर अलकनंदा कुलकर्णी मॅडम होते। मॅडम मग सेम आता तुम्ही बघताय मॅडमचा जमीन आसमानचा फरक झालाय, पण त्यावेळेला सुद्धा मॅडम पदर खोचूनच संस्कृत शिकवायचे। आणि साम्य म्हणून सांगितलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी संस्कृत संहिता सिद्धांत आणि सुर भारती संस्कृत क्लब या दोन्ही विभागाने संस्कृत दिन साजरा करण्याचं ठरवलं। ही सगळ्यात मोठी गोष्ट आणि एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्या महाविद्यालयाला, तुम्हा सर्वांना। कारण
आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आप्पा पहिल्यापासूनच सगळ्या शिक्षकांना प्राचार्यांना विनंती करत आलेले आहेत. त्यांचं संस्कृतवर आयुर्वेदावर प्रचंड प्रेम असल्यामुळं सुरुवातीच्या काळात संस्कृतचे 2-2 क्लासेस व्हायचे दिवसात. सकाळी 1 व्हायचा, दुपारी 1 व्हायचा. ही आप्पांनी पद्धत घालून दिली होती. काळाच्या ओघानं करिक्युलम आणि ह्या सगळ्याच्या याच्यामध्ये आपल्याला तितकासा संस्कृतला आत्ता वेळ देता येत नाही, पण तरी सुद्धा ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आप्पांची कुठंतरी प्रेरणा आपण पुढे न्यायचा प्रयत्न करतोय हे मला या निमित्तानं सांगायचं. दुसरी गोष्ट, संस्कृतमध्येच जास्तीत जास्त शिकायला पाहिजे, शिकवायला पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्यानं श्लोक म्हणायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी पण आप्पा सांगायचे. याला गेल्या 10-15 वर्ष 20 वर्षाचा इतिहास आहे. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही या वर्षी पहिल्यांदा कॉलेजमध्ये ॲडमिट झाल्यानंतर NCSM QCIचं रेटिंगचं इन्स्पेक्शन झालं. त्यामध्ये जे असेसर आले होते त्यांनी आपल्या संस्कृत क्लब ॲक्टिव्हिटीचं खास करून अभिनंदन केलं. त्यासाठी मी तुमच्या विद्यार्थ्यांचं, संस्कृत क्लबवाल्यांचं मनापासून उपप्राचार्य आणि प्राचार्यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. मी सुद्धा बऱ्याच ठिकाणी गेलो, पण तिथली संस्कृत क्लब आणि ह्या सगळ्या गोष्टीची दुरावस्था बघता आपण खूप चांगल्या पद्धतीने संस्कृतला महत्त्व देऊ त्याची आपण प्रगतीच्या दृष्टीनं वाटचाल करतोय याचं मला सांगताना खूप अभिमान वाटते. आणि या निमित्तानं मी सुरभारती संस्कृत क्लब यामधील थोरात सरांनी मागच्या वर्षी विशेष प्रयत्न करून संस्कृत भारती जे आपल्या राष्ट्रीय पातळीवर काम करणारी एक संस्था आहे त्यांच्या माध्यमातून शॉर्ट फिल्म आपली पाठवली होती. त्याला बेस्ट ॲक्ट्रेस आणि मला वाटते शॉर्ट फिल्मला सुद्धा प्रथम पारितोषिक मिळालं. आणि या सगळ्याचं गणित म्हणून विचार केला तर आदरणीय आप्पांची संस्कृत क्लब आणि आपले महाविद्यालय हे संस्कृतची पुढं प्रेरणा घेऊन जात आहे याचा मला अभिमान वाटतो. पुनश्च एकदा मी संस्कृत दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि विद्यार्थ्यांनी या वेगवेगळ्या स्तोत्र असू दे, नृत्य असू दे, नाटिका असू दे, संवाद असू दे, हे सगळं संस्कृतमध्ये करण्याचा जो आज मानस केलेला आहे तो स्पर्धा चालू व्हायच्या अगोदरच मी त्यांचं या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल अभिनंदन व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. मंत्रः स एव भवति यत्र श्रद्धा भवति गणेशस्य नाम्ना युक्तः शब्दोऽपि देवत्वं लभते. न केवलं गजाननं वयं वन्दामहे किन्तु ज्ञानरूपं ब्रह्मस्वरूपं च. अतः भक्ता शृणुमः एषः दिव्य अथर्वशीर्षपाठः. सादरकर्ता अस्ति निरञ्जन वसाटे. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा. ओम प्रथम वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठविघ्नमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्र धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं श्रीभालचन्द्रं दशमतो विनायक एकादश गणपति द्वादश गजाननः द्वादशैतानि नामानि त्रिसैत्यपठैर्नरः न च विघ्नभयं सर्वसिद्धिकरं प्रभो. विद्यार्थी लभते विद्याधनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रमोक्षार्थी लभते गतिमा. जगते गणपति स्तोत्रं षड्विमासे कृतं लभते संवत्सरेण सिद्धिः लभते. नात्र संशय अष्टभ्य ब्रह्मलिखित्वा समर्पयेत् तस्य विद्याभयस्तर्वा गणेशस्य प्रसादतः. इति श्रीनारायणपुराणे संकर्षणाशनं नाम. ओम भद्रकर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रपश्यमाक्षभिर्यजत्राः स्थिरैर्यष्टुवासस्तनूभिः वैषम्यदेवहितं यदायुः. ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नाक्षर्य अरिष्ठनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ॐ प्रथम
नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं वृत्तं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवदातारम् अवदातारम् सर्वतो मा पाहि पाहि समन्तात् ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्त्वो जायते सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्यति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं ब्रह्म त्वं विष्णुस्तत्त्वम् इन्द्रस्तत्त्वं वायुस्तत्त्वं चन्द्रमास्तत्त्वम् अग्निस्तत्त्वं ब्रह्मा भूभर्म गणादिपूर्वं चायवनादि तदनन्तरम् अनुस्वारः परतरः तर्धेन्दुलसितः तारेणुरुद एतत्तवमनुस्वरूपं गकार पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्रान्तरूपं बिन्दुत्तरूपं नादसन्धानं सहितसन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषि निश्चत्रदायत्री छन्दं गणपति देवता ॐ गणपतये नमः एकदन्ताय विघ्नहे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तचतुर्हस्तं पाञ्चमकुशधारिणः रथसवरदं हस्तैर्भीर्भानमूषकध्वजं तत्कलम्बोदरं शूर्पकर्णकं तत्कवाससमरकगन्धानुलिप्पाङ्गं तत्कपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारम् उच्चतम् अविर्भूतं च षष्ठोदौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो वरदते नमो गणपते नमो प्रथमपते नमस्तेस्तु लंबोदराय कंदकाय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः एतदथ वर्षे क्षम्योदिते स ब्रह्मा भूयाय कल्पते स सर्वविघ्नैर्न बाध्यते स पंचमहापापात् प्रमुच्यते सायमध्यानो दिवसरूपं प्रापं नाशयति प्रातर्ध्यानो रात्रिकृतं प्रापं नाशयति सर्वत्राध्यानोपविघ्नो भवति धर्मार्थकाममोक्षं स विन्दति इदमर्थशिष्यं शिष्याय न देयं यो यदि मोहाद्यसति स पापीयान् भवति सहस्रावर्तनात् यं यं कामवधिते तं तमनेन साधयेत अनेन गणपतिर्विंशति स वाग्मी भवति चतुर्था मनुष्येण जपति स विद्यावान् भवति इत्यर्थं वाक्यं ब्रह्मादा वरदं विद्यात् न विभेति कदाचनेति स सर्वविद्भवति स सर्वविद्भवति ॐ भद्रकर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रपश्यमाक्षभिर्जत्राः स्थिरैर्गश्रुवासस्तनूभिः वैशेमदेवहीतं यदायुः ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न नाक्षर्यो अरिष्ठनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु ॐ शान्ति शान्ति शान्तिः धन्यवाद निरंजन। नृत्यं न केवलं देवगीतक्रिया एषा अस्ति चित्तस्य भक्तिसञ्चारिका यदा अङ्गे अङ्गे गणेशस्य स्मरणं जायते तदा एतत् नृत्यं वन्दनारूपं भवति अधुना नृत्यप्रस्तुति भवति गणेशवन्दना भक्तिपूर्वं नृत्यसादृशं यत्र भक्तिरसः पदे पदे प्रसरति सादर करत्या संधीः नेहा वनवे अनुष्का फुले इरा शिंदे परिजा पवार स्थिती अनारसे प्रियंका सुर्वे ऋतुजा पटाळे
गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय द्विजप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यगणक्षेत्रे गुरुधर्मसकाराध्याय गुरुपुत्रपरित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्धमन्ताय भोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि धन्यवाद सर्वेषां मनस्पर्शकं नृत्यं दृष्ट्वा गणेशलीलायाः सुन्दरं दर्शनम् अभवत् श्रद्धया रसेन च पूर्णम् एतत् नृत्यं हृदयम् आचलयत् या लक्ष्मीः शुभदाश्रीः या शान्तिपूर्णा मनोहरा या भक्तानां समृद्धिदा सा लक्ष्मीः न पूजते श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मे नमः एषः बीजमन्त्रः सम्पदाम्बुलं भवति आगच्छतु सस्वरं शृण्वः एतत् पावनस्तोत्रं सादरकरत्या सन्ति नेहा राठोड वैष्णवी शिंदे मृणाल कोथळे कोमल मिशाळ शरयू हंकारे नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तुते नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोऽस्तुते सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोऽस्तुते सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मन्त्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोऽस्तुते आद्यन्तरहिते देवी आद्यशक्ति महेश्वरी योगजे योगसम्भूते महालक्ष्मी नमोऽस्तुते स्थूलसूक्ष्म महारौद्रे महाशक्ति महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोऽस्तुते पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्मातर् महालक्ष्मी नमोऽस्तुते श्वेताम्बरधरे देवी नानालङ्कारभूषिते जगत्स्थिते जगन्मातर् महालक्ष्मी नमोऽस्तुते महालक्ष्म्यष्टकं स्तोत्रं यः पठेत् भक्तिमानः सर्वसिद्धि
अस्माभिः सदा अर्चनीया स्तोत्रपाठकानां सादरम् अभिनन्दनं कुर्मः। यो नारायणः परब्रह्मः सर्वस्य जगतः धाता स एव श्रीविष्णुः नियन्तं भक्तानां जीवनं दाता। अधुनातनं सादरं सन्निविशते श्रीविष्णोः स्तोत्र यत्र शब्दः स्वरः च विष्णुभक्तेः भावं वहन्ति शृणुमः गायामः च विष्णोः स्तोत्रं सादर करत्री अस्ति हर्षदा मुळे। वरदं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णविशुद्धं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिज्ञानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। औषधिं चिन्तयेत् विष्णुं पूजयेत् च जनार्दनं शयने पद्मनाभं च विवाहेत् च प्रजापतिं बुद्धिचक्रधरं देवं प्रवासेत् च त्रिविक्रमं नारायणं तनोत्यादि श्रीधरं प्रियसन्तमे स्वप्ने स्मरतु गोविन्दं सङ्कटे मधुसूदनं कानने नरसिंहं च पावके जलसायिनं जलमध्ये वराहं च पर्वते रघुनन्दनं गमने वामनं चैव सर्वकार्येषु माधवम् षोडशैत्यानि नामानि भूतविद्यायां पठेत् सर्वपापविनिर्मुक्तो विष्णुलोके महीयते। सर्वपापविनिर्मुक्तो विष्णुलोके महीयते। सर्वपापविनिर्मुक्तो विष्णुलोके महीयते। मनसः शमः प्राप्तः यत्र विष्णोः नाम स्फुरति तत्र सर्वदुःखनिवारणं भवति। अधुना पुनः नृत्य प्रस्तुति भवति नेहा राठोड।
जगवन्नो तोलिद जगदोधरकर्णमा उडुपी श्री कृष्ण जगदोधरकर्णमा उडुपी श्री कृष्ण स्मरणं शरीरं मनं च आत्मा या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः ऐगिरि नंदिनी नंदित मेदिनी इत्यादीना आरभ्यते यत स्तोत्रं तत महिषासुरमर्दिन्याः जयकथा प्रदर्शयति यशा नृत्यरूपेण प्रस्तुतिः दुर्गायाः वीर्यं सौन्दर्यं च दिव्यतायाः दर्शयति छान चालू आहे पण हे संस्कृत काही कळत नाही बघ. हा ना काय करायचं आपण मला तो विषय कळतच नाही हो, पण आपण डॉक्टर्स होणार आहोत ना मग संस्कृतची काय गरज? संस्कृत का? गुड मॉर्निंग. बसा सगळे. संस्कृत का हा प्रश्न तुम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर मला दिसत आहे. स्वाभाविकच आहे, तुम्ही सर्वांनी नवीन नवीन ऍडमिशन घेतली आहे, त्यामुळे असे प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे. परंतु संस्कृत हा फक्त भाषेचा पेपर म्हणूनच मर्यादित राहिला आहे का हो? पेपर द्यायचा, पास व्हायचं आणि संस्कृत सुटलं एवढेच संस्कृतचं महत्व मर्यादित आहे का हो? संस्कृत भाषा ही आपल्या प्राचीन संस्कृतीशी कशी जोडलेली आहे हे तुम्हाला माहिती आहे का? येस. मॅम संस्कृत भाषा व आपल्या प्राचीन भारताचा काय संबंध होता? बसा, सांगते. एखादी भाषा ही त्या प्रांताची व त्या काळाची ओळख असते. ती त्या काळाचं प्रतिनिधित्व करत असते. आपल्या भारताची प्राचीन भाषा ही संस्कृत होती. आपले पूर्वज हे फार विद्वान होते. गणितीय क्षेत्र, विज्ञान, वैद्यकीय क्षेत्र या सर्वांचे त्यांना फार ज्ञान होते. आणि याचं कारण म्हणजे गुरुकुल शिक्षण पद्धती. गुरुकुलामध्ये विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे ज्ञान दिले जायचे व एक परिपूर्ण व्यक्तिमत्व बनवले जायचे, जे की आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये मिसिंग दिसत आहे.
यश मॅम, जुन्या शिक्षण पद्धतीत असं काय होतं जे आता नाहीये? बसा, सांगते. गुरुकुल पद्धत. गुरुकुल पद्धतीविषयी तुम्ही सर्व ऐकून असालच. बरं, ठीक आहे. तुम्हाला असं सांगण्यापेक्षा आपण आपल्या प्राचीन संस्कृतीशी तुम्हाला जोडण्याचा प्रयत्न करूया. चला. ही केवळ शैक्षणिक संस्था नव्हती, तर जीवनशैली घडवणारे केंद्र होते. विद्यार्थी ज्यांना शिष्य म्हटले जात असे ते गुरूंच्या आश्रमात राहून केवळ विद्या नव्हे तर विनय, आत्मशिस्त, समाजसेवा, निसर्गाशी एकरूपता शिकत असे. गुरुकुलात शिकविले जाणारे विषय व्यापक होते. वेद, उपनिषद, गणित, ज्योतिषशास्त्र, आयुर्वेद, संगीत, युद्धकला, वादविवाद आणि ध्यान. या शिक्षण पद्धतीचे सर्वात मोठे केंद्र म्हणजे नालंदा आणि तक्षशिला. चला तर आपण हे सर्व नाट्य स्वरूपात पाहूया. मानवी शरीरावर माझे जे संशोधन सुरू होते त्यातून एक गोष्ट मात्र नक्कीच लक्षात आलेली आहे की मानवी शरीर वाटते तितके सहज व सोपे नाही. त्यात प्रत्येक अवयवाचा दुसऱ्याशी काही ना काही संबंध आहे. नमो नमः उपाध्यगणना. नमो नमः आचार्य. अद्यतनदिनस्य प्रारंभ वयं सुस्पष्ट दृष्टिकोनेन एकात्मकं कुर्यात्. आपण केवळ ग्रंथ शिकवतो असे नव्हे तर आपण शिष्याच्या चारित्र्य व विचार यांचा विकास करणे हे आपले कर्तव्य आहे. आचार्यवर्य, वयम के विषया प्राध्यान्ते पाठ्यम खगोलशास्त्र, गणित विज्ञान, न्यायशास्त्र एवं आयुर्वेद. आचार्यवर्य, आपण या सत्रामध्ये प्राध्यान्त कोणते विषय शिकणार आहोत? गणित विज्ञान, खगोलशास्त्र, न्यायशास्त्र की आयुर्वेद? नालंदा हे केवळ पाठांतरासाठी नव्हे तर विवेचनासाठी आहे. शिष्याने न्यायशास्त्र व गणितीय विज्ञानाने बुद्धी तीव्र करावी व आयुर्वेदाने सेवा करावी. शिष्यांची एकाग्रता व शिस्तीसाठी तुमच्याकडे कोणते प्रयोजन आहे? अनुशासनं विना शिक्षणं यथा तैलं विना दीपमेव भवति. अतः अनुशासनम् आवश्यकं यथा ब्राह्मणे पूर्ते उत्तिष्ठेत. आयुर्वेदामध्ये अष्टांग योगाचे वर्णन आहे. विद्यार्थ्यांनी ध्यान आणि योगाची सूत्रे अगदी मनाने सांभाळावी. आपण केवळ आदेशाने नव्हे तर उदाहरणाने व कृतीने मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षार्थी नव्हे तर ज्ञानार्थी बनणे गरजेचे आहे. तसेच आचार्य, जे विद्यार्थी खूप दूर आहेत त्यांना आपण विद्यालय स्थापत्य करून ज्ञान ग्रहणासाठी मदत करू शकतो. आचार्य, परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांना संस्कृत भाषा शिकणे कठीण आहे. त्याचे काय? विदेशी छात्र हा संस्कृत भाषा कथम ज्ञातुं शक्नुवन्ति. नालंदा हे विश्वगुरु आहे. आपण त्यासाठी भाषांतर करणे मावे. ज्ञानाला कोणतेही बंधन नसते. नालंदा जातीभेद, लिंगभेद, धर्मभेद मानत नाही. नालंदा हे केवळ विद्येची जागा नसून आत्मजागृतीचे स्थान आहे. संस्कृतीने संस्कृती चिराई भवति. धन्यवाद. नमो नमः. तुम्हा सर्वांचे गुरुकुलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. आजपासून आपण वैद्यकीय शिक्षणाला सुरुवात करीत आहोत. आम्हाला आमच्या गुरुवर्यांनी जे ज्ञान प्रदान केले तेच आम्ही तुम्हाला देणार आहोत. आयुर्वेदाचे जे प्रयोजन आहे, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च, म्हणजे स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य अबाधित ठेवणे आणि रोगी व्यक्तीची चिकित्सा करणे, हेच आपण शिकणार आहोत. गुरुवर्य, आपण आयुर्वेदामध्ये नक्की काय शिकणार आहोत? आयुर्वेद हा मुळापासून व्याधी बरे करण्यावर भर देतो. यामध्ये आपण शारीरिक आणि मानसिक रोगांची चिकित्सा, ध्यान, योग, प्राणायाम हे शिकणार आहोत. गुरुवर्य, एक विद्यार्थी म्हणून आमचे आचार्य कसे असणे अपेक्षित आहे? काकचेष्टा बकोद्यानम श्वान निद्रा तथैवच. अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षण, म्हणजे विद्यार्थ्याची हालचाल ही कावळ्याप्रमाणे असली पाहिजे, नजर ही बगळ्याप्रमाणे व निद्रा ही श्वानाप्रमाणे असली पाहिजे. विद्यार्थी हा ज्ञानासाठी घराचा त्याग करणारा असावा आणि योग्य प्रमाणात आहार घेणारा असावा. ही विद्यार्थ्याची 5 लक्षणे आहेत. गंगा प्रवहती नालंदा नगरी स्थले भिक्षवोस्त्र समायाता ज्ञानदीपम प्रज्वलयन्
पुस्तकाना समुद्रेषु दिक्ते ज्ञानस्य शाश्वती हंत दुग्धा तु सा सर्वा शत्रु हस्तेन दुर्मते नालंदा स्मृतिरूपेण जीवतेय मनोगते विद्यायाः रक्षणं सर्वे कर्तव्यं न हि संशयम्. नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना 5व्या शतकात गुप्त साम्राज्याच्या काळात झाली होती. इसवी सन 415 ते 455 च्या दरम्यान आजच्या बिहार म्हणजेच नालंदाचे महाविद्यालय प्रस्थापित होते. हे जगप्रसिद्ध बौद्ध केंद्र होते जेथे तिब्बत, चीन, कोरिया, जपान येथून विद्यार्थी शिकायला येत असत. इसवी सन 5वे शतक ते 12वे शतक म्हणजेच गुप्त साम्राज्यानंतर हर्षवर्धन आणि त्यानंतर 8व्या ते 12व्या शतकात विद्यापीठाची प्रचंड प्रगती झाली. धर्मगंज नाण्यांच्या विशाल ग्रंथालयात अंदाजे 9 लाख पुस्तके होती. सुमारे 10,000 विद्यार्थी व 2,000 आचार्य येथे कार्यरत होते. परंतु 1193 मध्ये मोहम्मद बिन बख्तियार खिलजीने नालंदा विद्यापीठावर आक्रमण केले. बख्तियार खिलजी हा तुर्की मुस्लिम सेनापती होता जो दिल्ली सल्तनतीच्या अंतर्गत कार्यरत होता. त्या काळात इस्लामी आक्रमक अनेकदा बौद्ध व हिंदू धार्मिक केंद्र नष्ट करत आणि नालंदा हे सर्वात मोठे केंद्र असल्याने येथे आक्रमण करण्यात आले. विद्यापीठात केवळ ग्रंथच नव्हे तर सोन्याच्या कास्यांची मूर्ती, मौल्यवान हस्तलिखित आणि धातूंचे संग्रह होते. बख्तियार खिलजीचा नालंदावरचा हल्ला धार्मिक द्वेष, सांस्कृतिक विध्वंस, राजकीय वर्चस्व आणि संपत्तीची लालसा या सर्वांचा एकत्रित परिणाम होता. भारत का सबसे प्राचीन और प्रसिद्ध विश्वविद्यालय नालंदा यहाँ हजारों विद्वान ज्ञान और तपस्या में लगे. ये जगह इबादत का नहीं बगावत का गढ़ बन चुकी है. हजारों हजार किताबें, क्या इन किताबों में तलवारों की ताकत है? नहीं हुजूर. मुझे किसी ऐसे इल्म की जरूरत नहीं जो हमारे खिलाफ सोचने की बगावत करे. मुझे ऐसे विद्वान नहीं चाहिए जो मुझसे सवाल पूछते हैं. मुझे चाहिए वो लोग जो सिर झुकाकर मेरा हुक्म माने. इस विश्वविद्यालय का नामो निशान मिटा दिया जाएगा. जलाओ इसे, हर पुस्तक, हर पन्ना, ताकि आने वाली पीढ़ियां डरे हमारे नाम से. जैसा आप कहें हुजूर. चलो. नालंदाचे धर्मगंज नावाचे जगातील सर्वात मोठे ग्रंथालय जाळले गेले. इतिहासकार म्हणतात की अनेक महिने पेटत राहिले कारण लाखो हस्तलिखिते, ताम्रपत्रे, ताडपत्रिकेवरील लिहिलेले ग्रंथ जळत होते. असंख्य विषयांवरील अमूल्य ज्ञान कायमचे नष्ट झाले. अनेक भिक्षू व विद्वानांची हत्या झाली. ज्ञानाची परंपरा जिवंत ठेवणारे लोक संपल्याने ती परंपरा मोडली. सांस्कृतिक पारंपरिक पायाभूत रचना कोसळली. नालंदाचा नाश म्हणजे भारतीय विद्वानांच्या आत्मविश्वासाचा नाश होता. मोठ्या निवासी विद्यापीठांची परंपरा संपुष्टात आली. शिक्षण छोटे छोटे गुरुकुल, मंदिरे व आश्रम यापुरतेच मर्यादित झाले. मुघल नंतरचा काळ म्हणजे होता ब्रिटिशांचा काळ. 12व्या शतकात बख्तियार खिलजी नावाच्या आक्रमणाने नालंदा विद्यापीठ जाळून हजार ग्रंथ नष्ट केले. हा भारताच्या विद्यानिधीवरचा मोठा आघात होता. त्यानंतर पश्चिमात्य आले आणि इंग्रजांच्या राज्यकाळात लॉर्ड मेकॉलीने भारतीय परंपरा सोडून इंग्रजी भाषेवर आधारित पश्चिमात्य शिक्षण प्रणाली स्थापन केली. त्याच्या मते भारतीयांनी जर इंग्रजी भाषा, विचारसरणी आणि जीवनशैली स्वीकारली तर ते सहज इंग्रजी सेवक होतील. म्हणून गुरुकुल परंपरा, संस्कृत विद्या आणि स्थानिक विज्ञान काढून टाकले. ही प्रणाली स्वतंत्र विचारवंत नव्हे तर सेवक तयार करण्यासाठीच होती. मिलिटरी एज्युकेशन नुसार इंग्रजी माध्यम व पाश्चात्य पद्धतीचे शिक्षण सुरू झाले.
याचा परिणाम असा की भारतीय संस्कृती, इतिहास, वाङ्मय यांपासून तुटकणारा मांडला. शिक्षण रोजगार केंद्री आणि कारकून घडविणारे व परीक्षा प्रधान झाले. हस्तकला, स्थानिक उद्योग व पारंपरिक व्यवसाय कौशल्य मागे पडले. भारत मूळ संशोधन आणि चिकित्सा स्वास्थ्य प्रधान देश होता, परंतु पाश्चात्य शिक्षणामुळे तो केवळ कारकुनी आणि गुलामी इथपर्यंतच मर्यादित राहिला. तुम्ही कधी विचार केला आहे का की आज जर गुरुकुल पद्धतीने शिक्षण सुरू असते तर आज भारत कुठल्या उंचीवर जाऊन पोहोचला असता? आपण सर्वांना ठाऊक आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेचे शिल्पकार, थोर समाज सुधारक आणि विद्वान होते. परंतु अनेक जणांना ठाऊक नाही की त्यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व ओळखले होते. विद्येनेव मुक्ती प्राप्यते. बाबासाहेबांचे असे म्हणणे होते की शिक्षण हा खरा मुक्तीचा मार्ग आहे आणि संस्कृत हे त्या मार्गातील एक सामर्थ्यशाली दार आहे. चला तर हेच नाट्य स्वरूपामध्ये पाहूयात. आदरणीय सभासदगण, मला या सदस्यांना माझा प्रस्ताव मांडताना अत्यंत आनंद होत आहे, कारण देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशाची अधिकृत भाषा म्हणून संस्कृत भाषेला स्वीकारावे असा माझा व माझ्या काही सहकाऱ्यांचा प्रस्ताव आहे. देशाच्या राज्यकारभाराच्या सुरुवातीच्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण हिंदी भाषेचा निश्चित वापर करू, परंतु त्या कालावधीमध्ये आपण संस्कृत शिकावी, ती विकसित करावी व संपूर्ण देशभरामध्ये तिचा विस्तार करावा. संस्कृत भाषेचे वैशिष्ट्य पाहायला गेल्यास ती सांस्कृतिक, ऐतिहासिक व वैचारिकदृष्ट्या सर्वोच्च आहे. शिवाय आपल्या देशातील सर्व भाषांची ती मूळ भाषा आहे. त्यामुळे ती शिकायला जरी कठीण असली तरी देशातील सर्व नागरिकांच्या नाळ्याशी ती जोडली गेली आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये प्रामुख्याने हिंदी भाषेचा वापर केला जातो, परंतु दक्षिणेकडील राज्यांमध्ये ती तितकीशी स्वीकृत नाही. त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये संस्कृत भाषेला तटस्थपणे स्वीकारले जाऊ शकते. त्यामुळे मी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर सर्व सदस्यांसमोर प्रस्ताव मांडतो की संस्कृत भाषेलाच आपल्या देशाची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारावे. हेच आपल्या देशाच्या एकीच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचे पाऊल आहे. जय हिंद, जय भारत. मी लक्ष्मीकांत मैत्र, संस्कृत भाषा हीच आपली राष्ट्रभाषा व्हावी या प्रस्तावास मी माझा अनुमोदन देत आहे. याच कारण असे की संस्कृत भाषा हीच आपल्या प्राचीन ज्ञानाचा संस्कृत भाषेमुळेच आपण आपल्या प्राचीन ज्ञानाचा पुन्हा उलगडा करू शकू. त्यामुळे संस्कृत भाषा हीच आपली राष्ट्रभाषा व्हावी या प्रस्तावास मी माझा पाठिंबा देत आहे. जय हिंद, जय भारत. प्रवास होता. शिक्षणाची पारंपरिक आणि सांस्कृतिक सुरुवात ते तिच्या ऱ्हासाचे कारण आणि त्यानंतर पुन्हा तिला रुजू करण्यात झालेले अथांग प्रयत्न. आज अनेक लोक जुन्या परंपरा पद्धतींना मानतात, तर अनेक जण विरोध देखील करतात. येथे कोण चुकीचे आणि कोण बरोबर हा प्रश्न नक्कीच नाहीये, परंतु येथे का चुकीचे आणि का बरोबर असा आहे. तर हे समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांची एक छोटीशी वादविवाद संवाद पाहणार आहे. तर आता आपण संस्कृत भाषेचा संपूर्ण इतिहास पाहिला. प्राचीन काळापासून ते आतापर्यंत संस्कृत भाषेचे होणारे इव्हॉल्युशन आपण पाहिले. या फ्लॅशबॅक मधून संस्कृत भाषेच्या महत्त्वाचा अनुभव तुम्हाला आलाच असेल. तर आता आपण एक काम करूया, आपल्या क्लासमध्ये एक छोटासा टास्क घेऊया. ठीक आहे, एक छोटीशी डिबेट आपण घेऊया आणि त्याचे 2 गट पाडूया. मुलींचा एक गट व मुलांचा एक गट. मुलींच्या गटाचा विषय असणार आहे संस्कृत भाषा ही BMS मध्ये महत्त्वाची आहे आणि मुलांच्या गटाचा विषय असणार आहे संस्कृत भाषा ही BMS मध्ये तेवढी महत्त्वाची नाही. तर आता सर्वात आधी मुलांपासून सुरू करूया. मुलांनी आपली मतं मांडायची आहेत. आपण इथे BMS ला ऍडमिशन घेतले आहे, म्हणजे अर्थात आपण इथे डॉक्टर होण्यासाठी आले आणि संस्कृत हा तर भाषेचा विषय आहे. मग आपल्याला संस्कृत शिकायची काय गरज? बरोबर आहे. आता यावर मुलींचं काय प्रत्युत्तर असेल? संस्कृत भाषा ही प्राचीन ग्रंथाशी जोडलेली आहे. आपल्याला जर त्या ग्रंथामधील ज्ञान घ्यायचे असेल तर संस्कृत भाषा आपली नीव आहे. संस्कृतच्या श्लोकांमधील रहस्य उलगडण्यासाठी संस्कृत भाषा येणे आवश्यक आहे. मुलींनी बरोबर मुद्दा मांडलाय की जे श्लोकांचे ज्ञान आहे ते आपल्याला संस्कृत भाषा समजल्यावर मिळणार. तर मुलांचं
परंतु श्लोकांचा अर्थ तर आपल्या पुस्तकामध्ये उलगडून दिलेला आहे. मग संस्कृत शिकणे का आवश्यक आहे? मुलांनी एकदम बरोबर पॉईंट पकडलाय. तुम्हाला जी पुस्तकं दिलेली आहेत अभ्यासक्रमामध्ये त्यामध्ये सगळ्या श्लोकांचा अर्थ उलगडून गेलेला आहे. मग संस्कृत भाषा येणं आवश्यक का? हो, हे खरे आहे की आपल्यासमोर श्लोकाचा अर्थ सांगणारी बरेच ट्रान्सलेटेड पुस्तके अवेलेबल असतात, पण त्यातील प्रत्येक शब्द हा बरोबरच असतो असे काही नाही. हो बरोबर, ट्रान्सलेशन 100% बरोबर असेल असे काही नाही. लेखकांनी त्यात आपली मते मांडलेली असतात. आपण एखादा विषय हा त्यांच्या दृष्टिकोनातून पाहतो आणि तेच सत्य मानतो. जे का पूर्णपणे अर्थ सुसंगत असेलच असे नाही, प्रिंट मिस्टेक पण असू शकतात. तीच आकलन करण्याची क्षमता, श्लोकांमधून ऑथेंटिक नॉलेज घेण्याची क्षमता आपल्याला प्रदान करते, ती म्हणजे संस्कृत भाषा. मुलींनी अगदी टेक्निकल पॉईंट मांडलेला आहे की पुस्तकांमध्ये प्रिंट मिस्टेक सुद्धा असू शकतात. मग आता मुलं यावर काय प्रत्युत्तर देतील? पण जे कॉन्व्हेंट स्कूलमधून शिकून आले आहेत त्यांना तर संस्कृत शिकायला फार अवघड जाईल आणि सध्याच्या जगात तर इंग्रजी भाषेलाच खूप प्राधान्य दिले जाते. मग आपल्याला संस्कृत भाषा शिकायची काय गरज? मुलांनी आधुनिक मुद्दा पकडलेला आहे की आता सगळं तुमचं इंग्लिशमध्ये सुरू आहे. इंटरव्ह्यूज असो, जॉब इंटरव्ह्यूज असू देत, त्यात इंग्लिश भाषा प्राधान्याने वापरली जाते. मग संस्कृत का शिका? आज जगामध्ये संस्कृत खूप आघाडीवरती आहे. जर्मन, UK, फ्रान्स या देशांमध्ये संस्कृत रोज शिकवले जात आहे. म्हणजे संस्कृत खूप महत्त्वाचे आहे हे त्यांना समजलेले आहे. तसेच ऍक्ट ऑफ फाउंडेशनची जी क्रिया आहे ती संस्कृत माहेश्वर सूत्राणीद्वारे सायंटिफिकली प्रूव्ह झालेली आहे. म्हणूनच संस्कृत हे सायंटिफिकली खूप खूप महत्त्वाचे आहे. म्हणून आपण सायन्सच्या विद्यार्थ्यांनी संस्कृतला का नाही प्राधान्य दिले पाहिजे? नक्कीच प्राधान्य दिले पाहिजे असे मला वाटते. बरोबर, अगदी मुलींनी अगदी सायंटिफिक मुद्दा मांडलेला आहे इथे. संस्कृत जे आहे ते सायंटिफिकरित्या कनेक्टेड आहे ऍक्ट ऑफ फाउंडेशन जसं ती म्हणाली. आता मुलं यावर काय प्रत्युत्तर? सायन्स किंवा मेडिकल सायन्स शिकण्यासाठी आपल्याला अख्खी संस्कृत भाषा शिकायची काय गरज पडली तर आपल्याला AI टूल्स आहेतच की त्यावरून आपण अर्थ शोधून अभ्यास करू शकतो की. बरोबर, मुलांनी मॉडर्न पॉईंट मांडलेला आहे. आता AI टेक्नॉलॉजी विकसित आहे. संसाधने असू दे, अमरकोश असू दे, त्यावरून तुम्ही संस्कृत भाषेचे, संस्कृतच्या शब्दांचे अर्थ इझिली शोधू शकता. मग संस्कृत का शिकणं महत्त्वाचं? हो, पण AI टूल्स मध्ये योग्य हिडन इन्फॉर्मेशन असेलच असे नाही. एखाद्या शब्दाची उत्पत्ती, निरुक्ती व त्याची कार्यक्षमता ही आपल्याला AI टूल्स पेक्षा प्राचीन ग्रंथ जे जाणकार ऋषींद्वारा अचूक लिहिले गेले आहेत तिथूनच मिळेल. बरोबर, AI टूल्सवर जास्त विश्वास ठेवू नये असं मुली म्हणत आहेत. आता मुलं? पण प्राचीन काळातली चिकित्सा आणि आजकालची चिकित्सा यात फरक आहे ना? आपण आजकाल मॉडर्न मेडिसिन सप्लिमेंट प्रिस्क्राइब करतो, मग यात संस्कृत येण्याचा काय संबंध? बरोबर, जनरल लाईन ऑफ जी ट्रीटमेंट असते ती जी सुरुवातीची ट्रीटमेंट आहे त्यात तुम्ही मॉडर्न मेडिसिनच प्रिस्क्राइब करता. मग संस्कृत का महत्त्वाचं? पण त्याने आपण त्या व्याधीच्या मुळाशी जातो का? आयुर्वेदामध्ये प्रत्येक व्यक्तीची प्रकृती युनिक सांगितली आहे. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीची चिकित्सा ही वेगळ्या प्रकारे करावी लागेल. याचे अथांग ज्ञान ग्रंथांमधून घेण्याचे काम सोपे होते ते संस्कृत भाषेमुळेच. अगदी बरोबर. पण चिकित्सेसाठी जी लागणारी द्रव्ये आहेत त्याबद्दलचे संशोधन आयुर्वेदामध्ये प्रभावीपणे होत आहेत का? आयुर्वेदामध्ये संशोधन प्रभावीपणे होतं का असा प्रश्न मुलांनी मांडलेला आहे. यात महत्वाची गोष्ट म्हणजे UG PGला जे रिसर्च पेपर असतात ते इंग्लिश मधून असतात, मग यात संस्कृतचा उपयोग आलाच कुठे? बरोबर आहे, रिसर्च पेपर्स इंग्लिश मधूनच तुम्हाला सादर करावे लागतात. मग संस्कृत का शिका? बरोबर ना, असं आपल्याला संस्कृत एकच वर्ष शिकायचं आहे, त्याचा काय उपयोग होणार आहे का आपल्याला? मुलं उत्स्फूर्तपणे बोलत आहेत. एकच वर्ष संस्कृत शिकायचं आहे, मग का ते संस्कृत भाषा संपूर्ण का शिका? तेच तर आपलं दुर्दैव आहे जे अगोदर पासून उन्नत होतं, ज्यासमोर आधुनिक विज्ञान सुद्धा नतमस्तक झाले. ज्या आयुर्वेदाने आपल्याला सर्जरी दिली, म्हणजे सर्जरीची सुरुवात सर्वप्रथम भारतामध्ये झाली, तरी आता आयुर्वेदाची अशी अवस्था आहे की लोक त्याला पूर्णपणे स्वीकारत नाहीयेत. बरोबर आहे, आपल्याला संस्कृतची सवय नसल्यामुळे थोड्याफार अडचणी येतील, परंतु आपण जर का संस्कृतला स्वीकारले तर भविष्यात द्रव्यांच्या फॉर्म्युलेशनचा चुकीचा अर्थ बदलून नाही. मुलींनी प्रत्युत्तर दिलेलं आहे की फॉर्म्युलेशन जर ॲक्युरेट काढायचे असतील तर ग्रंथांमधून
संस्कृत श्लोकांचे अर्थ समजणं फार महत्त्वाचं आहे. तर मुलं आता ह्या डिबेटमुळे आमच्या मनात असलेला गैरसमज संस्कृत विषयाबद्दल हे झाले आहे. थँक्यू सो मच. फार छान. फार छान. सर्वांनी आपली मतं फार उत्कृष्टरित्या मांडली. संस्कृत विषयी असणारा तुमचा दृष्टिकोन माझ्या लक्षात आला. जसं आता संस्कृती म्हणाली की संस्कृत भाषा ही आपल्यासाठी नवीन आहे, त्यामुळे थोड्याफार अडचणी यात येते. परंतु आपल्याला एवढे गृहीत धरायचे आहे की संस्कृतचे आपल्याला एवढे ज्ञान यावे की त्यात लपलेले जे वैश्विक ज्ञान आहे ते जाणून घेऊन आपण त्याचा चिकित्सेमध्ये उपयोग करू शकतो. आता एक मुलगी म्हणाली की आयुर्वेदाने आपल्याला सर्जरी दिली. अगदी बरोबर आहे. रामायणामध्ये शल्यतंत्राचे संजीवनीचे आपल्याला रेफरन्सेस सापडतात, परंतु त्यात संशोधन आपण पूर्णपणे नाही करू शकलो. प्राचीन ग्रंथांचा आपण पूर्णपणे शोध नाही घेऊ शकलो. ते का नाही घेऊ शकलो? कारण मूळ संस्कृत भाषेचे ज्ञान आपल्या जवळ नाही. आणि याचा एक ड्रॉबॅक असा आहे की आपण आयुर्वेदामध्ये पुढे सरत नाही आहोत. आता आपल्याला हे समजून घ्यायची गरज आहे की संस्कृतचे आपल्याला एवढे ज्ञान यावे की आयुर्वेद चिकित्सेमध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. PG UG च्या संशोधनामध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. आयुर्वेदाला पुढे नेऊ शकतो. इतर कुठल्याही भाषेबद्दल आपल्याला काही दुमत नाही, परंतु संस्कृतचे एवढे ज्ञान असणे तरी फार आवश्यक आहे. धन्यवाद. नामस्मरणं शरीरं मनः च आत्मा सर्वं रक्षति. रामरक्षा स्तोत्रं विश्वासस्य श्रद्धया च अमोदय कवचः अस्ति. अधुनातनं सादर प्रस्तुत्यते श्रीराम रक्षा स्तोत्र यत् महर्षिणा बुद्धकौशिकेन विरचितं. शृण्वः पावनं रक्षणरूपं च स्तोत्र श्रीराम रक्षा स्तोत्र सादरकर्त्री अस्ति माधवी देशपांडे. श्री गणेशाय नमः. अस्य श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्ठुप् छन्दः सीता शक्ति श्रीमद् हनुमान कीलकम् श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे राम रक्षा स्तोत्र जपे विनियोगः. अथ ध्यानम्. ध्यायेत् जानुबाहु धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं. वामाङ्कारूढ सीता मुखकमलमिल लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटा मण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानं. चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसा महापातकनाशनं. ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं. जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं. सासीतु न धनुर्बाणं पाणिं नक्तं चरान्तकं. स्वलीलया जगत्रातु माविर्भूतमजं विभुं. राम रक्षां पठेत् प्राज्ञा पापग्नि सर्वकामदां. शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजा. कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्रं प्रियश्रुति. घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः. जिह्वा विद्यानिधि पातु कंठं भरतवन्दितः. स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः. करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्निजितौ. मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः. सुग्रीवेशकटिः पातु शक्तिनी हनुमत्प्रभु. उरूरगुप्तमः पातु रक्षकुलविनाशकृत. जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखात्मकः. पादौ विभीषणः श्रीधः पातु रामोऽखिलं वपु. एतां रामबलोपेतां
रक्षम्यः सुकृती पठेत् सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योम चारिणं चद्मचारिणं न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापै भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जयत्रेकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारयेत् तस्य करस्था सर्वसिद्धियः वज्रकण्मरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान्यता स्वप्ने राम रक्षामि मां हरा तथा लिखितवान् त्रत्ता प्रबुद्धो बुधकौशिकः आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् आभिरामस्त्रिलोकानां राम श्रीमान् सनः प्रभु तरुणो रूपसम्पन्नो सुकुमारो महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चिरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनो दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रो दशरथस्येतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मतां रक्षक कुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघुत्तमो आतसजधनुषा विशुस्पृशा वक्षया शुगनी संज्ञसंज्ञिनो रक्षणाय मम रामलक्षणाय मग्रता पति सदैव गच्छतां सन्नद्धकवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन् मनोरथोऽस्माकं घ्राणं पातु स लक्ष्मणं रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थपुरुषपूर्ण कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेदो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभ श्रीमान् प्रमेय पराक्रमः इत्येतानि च मे नित्यं मद्भक्तश्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं साम्राज्ञोक्ति न संशयः रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नाभिर्दिव्येन ते संसारिणो नरः रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तिमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे च जनकात्मजः पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कुजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं भर्जनं भवबीजानाम् अर्जनं सुखसम्पदाम् तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे
रामेण विहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरां रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धरम् राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने इति श्रीबुधकौशिकमुनिविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु। संस्कृत संवादं यस्य माध्यमेन छात्राः संस्कृत भाषायाः सौन्दर्यं दर्शयिष्यन्ति निरञ्जन श्रद्धा। नमो नमः वैद्यवर्या। नमो नमः। भवतः नाम किम्? मम नाम निरञ्जनः। भवतः आयुः कियती अस्ति? मम आयुः 22 वर्षाणि। किं कारणेन आगत अस्ति? मम शरीरदुर्बलम्, उदरगौरवः, क्षीरशूलः, अनिद्रा च पीड्यन्ते। भवतः आहारविहारः कथं भवति? यथेष्ट भोजनं करोमि, समयः न निश्चितः, व्यायामं न करोमि। अतः रोगकारणानि एव। प्रथमं भवतः नाडीपरीक्षा। भवतः किं मासे अभवत्? जन्म किं मासे अभवत्? मम जन्म जनवरी मासे हेमन्त ऋतु अभवत्। श्वासं समं कुरु। मम कृते नख दर्शय। इदानीं जिह्वा दर्शय। नेत्राणि उन्नत्य पश्यतु। अत्र वातप्रबलः, पित्तं मध्यमं, कफः न्यूनः। तत् किं सूचयसि वैद्यवर्या? वातवृद्धो शरीरस्तब्धता, सन्धिशूलता, अशुष्कता, अनिद्रता, चञ्चलता च दृश्यते। भवतः लक्षणानि अपि तादृशानि एव। आम् अपि अस्ति वा? आम् अपि अस्ति। नाडीमध्ये गुरुत्वम् अनुभवामि। यः जाठरेण मन्दत्वेन उत्पद्यते। किम् औषधम् आवश्यकम्? प्रथम आहारविहार परिवर्तनम्, उष्ण लघु स्निग्धं भोजनं सेवनं, कटु तिक्तकषाय रसात्मकं भोजनं, शीत गुरु तैलयुक्त आहार वर्ज्यते। पेय पदार्थ के उचिता? अदरक जीरक युक्त जल पिबेत। विहार कम भवेत्? प्रातः लघु व्यायाम, सूर्य नमस्कार च। तानि औषधानि गृह्णन्तु, दिनस्य 3 वारं औषध सेवनम्। धन्यवाद वैद्यवर्या। अस्तु। इदानीम् अहम् अस्माकं वैद्य शिर्केसर महोदयं मनोगत अवगतार्थं मंचे आवाहयामि। सर्वांना शुभेच्छा। मागील 7 दिवसापासून तुम्ही विविध कला गुणदर्शन कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन पारितोषिक सुद्धा मिळवलेले आहे आणि एक एन्थुसियास्टिक वातावरण तुम्ही निर्माण केलं की संस्कृत
संस्कृत भाषा ही प्राचीनतम आहेच, पण त्याच्याविषयी तुमची आवड आणि तुमच्यामध्ये निर्माण झालेली गोडी हेच या दिनाचं खरं म्हणजे एक साध्य म्हणता येईल. आणि अशीच जी संस्कृतबद्दल गोडी आहे ती नेहमी ठेवा. म्हणजे फक्त BAMS करायचं आहे म्हणून संस्कृत पाहिजे असं नको. आणि मी माझं मनोगत इथेच थांबवतो. धन्यवाद. इदानीम् अहम् अस्माकं प्राचार्य वैद्य पराग देशमुखे महोदय मनोगत अवगतार्थं मंचे आवाहयामि. ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या माननीय अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आपण आज प्रथमतः संस्कृत दिन साजरा केला. आणि याबद्दल मी संस्कृत विषयाचे आपले शिक्षक श्री थोरात सर, संस्कृत विभागाचे सर्व अध्यापक वर्ग यांचं प्रथमतः मी अभिनंदन करतो. या संस्कृत दिनाच्या निमित्तानं जे काही 8 दिवस आपण कार्यक्रम केले, या कार्यक्रमामध्ये जसं मगाशी खरात सरांनी सांगितलं की आपल्या संस्थेचे अध्यक्ष जे आहेत, संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री अण्णासाहेब डांगे उर्फ आप्पा, यांचं आयुर्वेदाबद्दलचं प्रेम पहिल्यापासूनच आहे. काही जरी झालं तर ते आयुर्वेदाबद्दल आस्था ठेवतात किंवा आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांनी प्रगती करावी. आधीमध्ये केव्हा आले तर ते विचारतात की तुमचं कसं काय चालू आहे, किंवा संस्कृतबद्दल किंवा संहिता वाचन याबद्दल तुमचे काय उपक्रम चालू आहेत याचा ते नेहमी आढावा घेतात. याच्यातून संस्थेचे जे आपले संचालक आहेत किंवा ज्यांनी या कॉलेजची स्थापना केली त्यांचा उद्देश आपल्याला समजतो किंवा लक्षात येतो, आणि तो उद्देश त्यांच्या मनामध्ये कायम आहे याची कुठेतरी जाणीव ठेवून आपण या संस्कृत दिन साजरा केला. पण हा संस्कृत दिन हा आजच्या दिवसापुरता साजरा न होता या संस्कृत दिनाबद्दलच्या अगोदरच आपण मला वाटतं संहिता वाचन पारायण सुरू केलेलं आहे 9 ते 9:30 या वेळामध्ये. त्याची वेळ काय आपल्याला एक्सटेंड करता आली तर ते पण आपण एक्सटेंड करू. पण हे संस्कृत दिन साजरा करून या संस्कृत दिनाबद्दल किंवा संस्कृत भाषेविषयी आपल्या मनामध्ये आदर निर्माण झाला असेल, किंवा जे आपले विद्यार्थी आहेत, तुम्ही प्रवेशित आहे, ज्यांचं पूर्वी संस्कृत नव्हतं 11वी 12वी किंवा 8वी 9वी 10वी, त्यांच्यामध्ये थोडीशी आवड निर्माण व्हावी याचा एक छोटासा प्रयत्न तुमच्या विभागानं केला. त्याबद्दल त्यांचे खरेच मानावे तितके आभार कमीच आहे. जसं मगाशी थोरात सर म्हटलं की इतिहासामध्ये काही आक्रमणं झाली किंवा काळाच्या ओघामध्ये जे आपला संस्कृत पारंगत असणारा देश कालांतरानं संस्कृत भाषेला पोरका होत चालला आहे. याचा इतिहासामध्ये आपण इतिहास कशासाठी शिकवतो, कारण इतिहासामध्ये काय घडलं आणि पुढं काय घडू नये यासाठी मला वाटतं इतिहासाचं आपण अवलोकन करणं गरजेचं आहे. जे काय आक्रमणं झाली किंवा ठराविक समाजापुरता हा विषय मर्यादित होता शिक्षण वगैरे, ह्या वादामध्ये न पडता आता आपल्या सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुले आहेत, तर त्याचा आपण किती चांगल्या प्रमाणे इथून पुढे उपयोग करून घेतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. संस्कृतमध्ये का वाचन करायचं किंवा संस्कृत विषय काय यावा हे तुम्हाला माहिती आहे, कारण जे काय आपले आयुर्वेद शास्त्राचे ग्रंथ आहेत, ग्रंथसंपदा आहेत, ज्ञान आहे, ते सगळं संस्कृतमध्ये आहे. आणि संस्कृतमध्ये असल्यामुळे त्याच्यावरती काही विविध आचार्यांनी किंवा कुणी टीका टिप्पणी केलेली आहे ते संस्कृतमध्येच आहे. एखाद्या संस्कृतमध्ये विभक्ती प्रत्येकानं मात्रा जरी बदलला तर अर्थाचा अनर्थ होतो. त्यामुळं आपण मूळ संहिताकार जे आहेत किंवा ग्रंथकार चर्काचार्य किंवा आचार्य आहेत यांना जे काही अपेक्षित अर्थ आहे, हा अपेक्षित अर्थ आपल्याला न समजल्यामुळं, ते संस्कृतचं ज्ञान किंवा अभ्यास नसल्यामुळं, अपेक्षित अर्थ न समजल्यामुळं आपण आयुर्वेदाबद्दल आपली गोडी निर्माण होत नाही आणि पर्यायानं आपण आयुर्वेदाची प्रॅक्टिस करण्यापासून परावृत्त होतो. मग कुठंतरी थोडंसं दुजबी ज्ञान घ्यायचं आणि GP प्रॅक्टिस करायची आणि चरितार्थ चालवायचं. पण GP करत असताना एक लक्षात घ्या की काही गोष्टी कालांतरानं आपण त्या गोष्टीला कंटाळतो. मानवी स्वभाव आहे किंवा मनुष्य स्वभाव आहे, त्याच गोष्टीला कंटाळतो. तसं आयुर्वेद शास्त्रामध्ये नाही. जेवढं तुम्ही डीपमध्ये जाल, आयुर्वेद शास्त्रातल्या संहिता किंवा श्लोक पठण कराल, त्यातला अर्थ समजून घ्याल, तेवढा अधिक गोडी वाढत जाईल आणि तुम्ही कमी कष्टामध्ये अधिक अर्थार्जन, ज्ञानार्जनासोबतच अर्थार्जन करून आपलं चरितार्थ चालू शकाल, असं एक मला या निमित्तानं तुम्हाला खात्री द्यावीशी वाटते. आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय आप्पा, संस्थेचे माननीय विश्वनाथ बापू, सचिव माननीय श्री चिमनभाऊ डांगे, आपले महाविद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग, संस्कृत क्लब आणि संहिता विभाग या सर्वांचे या निमित्तानं आभार मानतो.
आणि या संस्कृत दिनाची आज पेटलेली जर तुम्ही विद्यार्थी खऱ्या अर्थानं तेवढ ठेवाल, रोज संस्कृतचं अध्ययन करा. तुम्हाला काही एखाद्या श्लोकमध्ये अडचण असेल तर त्यावेळी शिक्षकांच्याकडे जाऊन निराकरण करून आपलं ज्ञान वृद्धिंगत करा अशी अपेक्षा करतो. थांबवतो. धन्यवाद. आणि चरक सप्ताह याच्यामध्ये स्पेशली शौर्यची एवढी इन्व्हॉल्वमेंट जनरली मला एक्सपेक्टेड नव्हती, पण खूपच छान तुम्ही केलेले. मी स्पेशली आभार मानेन, कारण सरांनी मला फक्त एकदा सांगितलं की माझी बॅच माझ्यासोबत आहे आणि खरंच तुम्ही सरांचे एवढं म्हणजे मी जेव्हापासून कॉलेजमध्ये आलो तेव्हापासून संस्कृत दिन पाहिले, पण हा संस्कृत दिन सगळ्यात बेस्ट होता. अँकरिंग करत असताना जर आमच्याकडनं संस्कृतमध्ये बोलताना जर काही चुका झाल्या असतात तर आम्हाला माफी मिळावी याबद्दल. आणि मला असं वाटतं की खरंच थोरात सरांनी खरंच खूप छान उपक्रम राबवला आहे आणि मला तो खरंच मनापासून खूप आवडला आहे. तर थोरात सरांचे व आमच्या पूर्ण स्टाफचे म्हणजे फर्स्ट इयरच्या पूर्ण स्टाफचे मी खरंच मनापासून आभार मानते व संस्कृत क्लबचे पण आभार मानते. पण आता प्रत्यक्ष आभार मानण्यासाठी येत आहे अक्षया गोरे. नमो नमः. अद्य संस्कृतदिन कार्यक्रमस्य सफलपूर्वक आयोजनार्थ अहं सर्वेषां कृते हार्दं कृतज्ञता व्यक्तकर्तुम् इच्छामि. प्रथमम् अस्माकं प्रथम अतिथिना तथा प्रधानाचार्यस्य उपस्थित गुरुवृन्दस्य छात्रवर्गस्य च सर्वेषां हार्दिक धन्यवादः. संस्कृत भाषा केवल भाषा नास्ति, सा अस्माकं संस्कृते परम्परायां ज्ञानस्य च मूलम् अस्ति. अद्यतन कार्यक्रमः अस्य भाषायाः सौन्दर्यम् अनुभवयितुम् अवसरं प्राप्तम्. कार्यक्रमसहभागीभूतानां छात्राणां विशेष अभिनन्दनं कुर्मि. सज्जीकरणे तन्त्रसहाये सञ्चालनकार्ये च ये सहयोगं दत्तवन्तः तेषां सर्वेषां अन्तःकरणतः आभारः. यूयं श्रम स्नेह दत्तवन्तः तथा सर्वचित्ते सदा स्मरणीयं भविष्यति. अन्ते अस्य पवित्र कार्यक्रमस्य समापनं वयं संत ज्ञानेश्वर महाभागेन रचितं पसायदानं पठित्वा कुर्मः. धन्यवादः.